नमस्कार. शालेय जीवनातली एखादी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आहे, परंतु त्यांचं शिक्षण घेत असताना अचानक काहीतरी वागणं वेगळं बदलं होतं. शिवाय देणं, उग्रट बोलणं, आई वडिलांचं न ऐकणं व अभ्यासाकडे लक्ष लागणं. मग या गोष्टींचा विचार करून जे पालक असतात त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभा होतात. मग या गोष्टी कशामुळे होत असतील? बघा, जसं मुलांचं वय वाढत जातं तशा या गोष्टी बदल होणं हे साहजिक आहे. परंतु इतका बदल की जेणेकरून आपल्या पालकाला त्रास होईल किंवा आपलं पूर्ण नेचर बदलेल, अशा जर गोष्टी घडत असतील तर आपल्याला याच्यावरती मार्ग काय करायचा चला जाणून घेऊया. अहिल्यानगर, काळमाथा, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डीवरनं मी तुम्हाला 18 वर्षात ते 20 वर्षाच्या आतमधल्या विद्यार्थ्यांसाठी विद्या ग्रहण करत असताना त्यांचं लक्षपूर्ण अभ्यासाकडे लागावं यासाठी उपाय सांगत आहे. मुठभर राळे, तुरटी व पिवळा वस्त्र. पिवळा वस्त्र डाव्या हातात घ्यायचं आहे, त्याच्यावरती फिटकरी जी असते ती आपल्याला टाकायची आहे. तुरटी त्याला म्हणतात. तुरटी देखील आपण टाकू शकतो. तुरटी आणि मुठभर राळे आपल्याला त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बंद करायचे आहे. 5 शनिवार त्या विद्यार्थ्याच्या उशाखाली ठेवायचे किंवा बिछाण्याखाली ठेवायचं, त्याला न सांग. व 5ही दिवसाच्या जी वस्तू हे जे आपण गोळा केले ते एका काळ्या माठामध्ये किंवा बोळक्यात जे आहे ते आपल्याला बंदिस्त करायचे. त्याच्यावरती लाल वस्त्राचा लाल दोऱ्याने वेढा मारायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हे पुरून यायचं आहे. अशाने जर निगेटिव्ह तंत्र किंवा एखादी गोष्ट जी असेल ते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये बदलत असेल तर हे दूर होऊन जाते. ओम काले.